गाडी यायला डायरेक्ट गाड्या वर ठेवून दिल्या डायरेक्ट गाडी घुसायला. तुम्ही नाराज नका हो. जतन दादा ते ब्लॉगर युट्यूबर तुम्ही आहेत म्हणून मी आहे. हा बँड लाईन सर्व टिकून आहे आणि तुम्ही एवढा सपोर्ट करतात म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. बस मित्रांनो, तर आपले लालू दादा, निलेश दादा पण आले शिर्डीचे आमचे पवन दादा आहे. पवन दादा प्रत्येक बँड बघण्यासाठी खूप येतात मित्रांनो. वेगळा होता. हा आम्ही पार्ट्यांनी पवन ठेवले. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर तुम्ही व्हिडिओ तुम्हाला माहीतच आहे, थंबनेल पाहिसन तुम्ही ही लागेल शेत. तर आपण चाललो शिर्डीले आज दहीहंडी उत्सवानिमित्त 4-5 बँड आहेत. तर मी आणि आपले जीवलग मित्र आहे मित्रांनो, आपले सोनूभाऊ देवरे, ते मनोभाऊ देवरे, त्यांचे मोठे बंधू आहेत. तर आपण चाललो आहे आता, ते लहान भाऊ नाही तर मोठ्या भावाला घेऊन चाललो आहे आता आपण शिर्डीला. आता आपण इकडनं जाऊ, पहिले आबीदादाकडे जाऊ. आबीदादा पवार ते पण यूट्यूबर आहे, त्यांचं पण टॉप बँड्स म्हणून चॅनल आहे, त्यांना बी सबस्क्राईब करा. त्यांचं पेज इन्स्टाला पण आहे, त्याला बी फॉलो करून घ्या. तर या आवाजामुळं आवाज येत असेल का नाही बघून घ्या तुम्ही. तर आपण निघतोय आता, म्हणजे ते सांगताय की बुवा लवकर मिरवणूक चालू होणार आहे आणि 9-8 पर्यंत संपून जाणार आहे मित्रांनो. तर आता आम्ही एकदम घाईमध्ये चाललो. रॉकस्टार बँडची गाडी गेलेली आहे, आपण चाललेलो आहे. ब्लॉग कंटिन्यू बघा, या आवाजामुळं आवाज येणार नाही तुम्हाला, तर ब्लॉग नक्की पात्रा. मित्रांनो, आता आपण चांदोडमध्ये आलोय, म्हणजे चांदोड त्या साईडला आहे. हे आता गुरु नानक मंदिर मित्रांनो बघू शकता तुम्ही. अजून काम चालू आहे वाटतं, पण इतकं सुंदर वाटत होतं, म्हटलं तुम्हाला पण दाखवा. बघू शकता तुम्ही. आता चांदोड येईल मित्रांनो. आता टोल नाका लागेल, टोल नाका नंतर डायरेक्ट चांदोड. मित्रांनो, आता आपण चांदोडमध्ये आलोय. चांदोडला बी दहीहंडीचा मोठा कार्यक्रम असतो. चांदोडला देव मामलेदार ब्रास बँड लावलेला असतो मित्रांनो, बघू शकता. मित्रांनो, आता आपण कोळपेवाडीमध्ये आलोय. तर आपण आता बघू म्हणजे अभिदानांचं शॉप कुठे आहे.
तिथे माहिती आहे बा आपल्याला पुढे शॉप आहे बा, तर आपण तिकडे चाललेलं आहे. तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. तर मित्रांनो आता आपण आलो आहे हे काय इकडं आपले अभिदान त्यांचं दुकान आहे रॉयल मेन्सवेअर. अभिदान त्यांचं शॉप आहे. तर आपले अभिदान ते सगळी मित्रमंडळी बसली त्यांची. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या रॉयल मेन्सवेअर मध्ये. चेतन भाऊचं पण स्वागत आहे आपल्या दुकानामध्ये, आपल्या गावामध्ये. या विषय. अभिनंदन. या तर मित्रांनो आपल्या आबेदाची मित्र कंपनी आहे मित्रांनो. आबेदा 2 शब्द बोलतील आपल्या व्लॉगसाठी. मित्रांनो, चेतन दादा ते भरपूर लांबून म्हणजे सटाण्यावरून 2 व्हीलर गाडीवर आले ते आणि त्यांचे मित्र. तर मित्रांनो सकाळी भरपूर लवकर निघालेले होते. आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट पण केला, त्यांनी पण आम्हाला कॉन्टॅक्ट केला. तर त्यांना आपण आपल्या गावाच्या रोडनी शॉर्टकटनी बोलवलेलं होतं. तर ते आलेले. तर चालू मित्रांनो आता चहा पाणी वगैरे घेऊ आणि आम्ही शिर्डीसाठी रवाना होऊ. सोबत जाणार आहे आम्ही सगळे. तुम्ही बी येताय का मित्र? हा मग आता निघतोय मित्रांनो आपण. अभिदान ते आम्ही चाललोय. तर अभिदान ते बी तयारी झाली. आता ते घरी जात आहे. तर तेव्हापर्यंत आपण हळूहळू पुढे जाणं चालू करू. ऋतिक भाऊन ते आणि आपल्याला आमंत्रित केलं आहे. स्वराज्य सेना मित्रमंडळ यांनी आम्हाला आमंत्रित केलेलं आहे. आम्ही सोबत येतोय. सर्व मित्रमंडळी पण येते. रॉकस्टारची गाडी पण आता म्हणजे 15-20 मिनिटात आलेलीच आहे थोडक्यात. तर ओपनिंगसाठी फोन येत आहे. आपण लवकर चाललेलो आहे मित्रांनो. ब्लॉग कंटिन्यू करा आणि कार्यक्रम एकदम मस्त होणार आहे. शिर्डी दही अंडी म्हणजे डायरेक्ट जल्लोष असतो मित्रांनो. तर ब्लॉग कंटिन्यू करा. बाकीचे तर दादा तुम्हाला सांगतो. मित्रांनो भारत माता की जय. तिरंगा बघू शकता आपला. दही अंडी मी तिकडं लावलेली आहे मित्रांनो. तिकडं जायचं आहे आपल्याला. मित्रांनो साईबाबाचं स्मारक एक नंबर. साईराम. मित्रांनो दहीहंडी बघू शकता तुम्ही. आता इथनं एक एक करणं म्हणजे प्रत्येक गल्लीत अशी दहीहंडी लावलेली असते मित्रांनो. तुम्ही बघू शकता आपले सोनू भाऊन ते सगळे मंडळी इकडे आलेली. बॅन गाडी नाही आहे वाटतं आज. मित्रांनो आपण शिर्डीमध्ये आलेलो आहे आता डायरेक्ट प्रॉपर. तर बॅन गाडीकडे चाललेलो आहे आपण 0088च्या. तर अभिदादा ते सोनू भाऊ आपले सोनू भाऊ आम्ही चाललोय आता गाडी. जय श्रीराम भाऊ. त्यांचा न्यू लुक बघू शकता तुम्ही. ते डायरेक्ट गोवाला फिरू राहिले डायरेक्ट. तर आपण चालले आता बॅन गाडीकडे. ब्लॉग कंटिन्यू करत. आपले ऋतिक भाऊन ते त्यांनीच आमंत्रित केलं होतं आपल्याला. तर भाऊन ते 2 शब्द बोलतील आपल्या ब्लॉगसाठी. मित्रांनो, चेतन दादा आमच्यासाठी एवढ्या लांबून आले त्याबद्दल पहिले त्यांचे आभार मानतो. तसेच आपले अभिदादा सगळे यूट्यूबर ब्लॉगर जेवढे आले त्यांना मनापासून आभारी आहे मी. आणि आपल्या 0088ची आता थोड्याच वेळात ओपनिंग पण होणार आहे मित्रांनो. तर चेतन दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. काही विषय नाही. भाऊन त्यांना बोलायचा विषय म्हणजे असा विषय हे भाऊन त्यांनी फर्स्ट टाईम म्हणजे बोलणं हळूहळू त्यांना पण सवय पडेल. आता गाडी आता शर्पीची गाडीची वाट बघत होती. सगळे आलेले शर्पीच्या गाडीत सगळे आपले सागर भाऊ, बंटी भाऊ, गिरीश भाऊ ते सगळे त्या गाडीत होते. तर आता ते उतरतील तर त्यांना बी भेटणं करून देतो. तर इकडे मित्रांनो तर आपण आपले गिरीश भाऊ आलेले आहेत आता. नमस्कार मित्रांनो. आमची गाडी थोडी लेट झाली की रस्ता खराब होता म्हणून. आता आपण सेटअप लावू लवकरच.
मेन शार्पीवाले आलेले नव्हते म्हणून त्यांची वाट बघत होती मित्रांनो. आता शार्पी लवकरच डायरेक्ट गाडीला टांगतील. चला मित्रांनो, चेतन दादा तर लय लवकर आले आमच्या पहिले. काय तुमची वाट पाहू येतो केव्हा जा म्हणजे आम्ही निघालो होतो तेव्हा त्यांचा फोन आला जा पुढं होई ते घरीच होते तेव्हा. अरे पुढं झोप झाली नाही त्याची. तर मित्रांनो पुढं आपले सागर भाऊ, त्यांचा पण ब्लॉग आहे मित्रांनो. त्यांच्या चॅनलचं नाव सांगा दादा. आरटी सागर 7888 आपल्या चॅनलचं नाव आहे. त्यांना पण सबस्क्राईब. मित्रांनो त्यांचे बी भारी ब्लॉग असतात. आणि आपले मित्र तर आपले सागर भाऊन ते पुढं बसलेले आहेत. सागर दादा, आपले सागर भाऊन ते अजून ते फ्रेश होत आहे. अजून त्यांचा युनिफॉर्म घालायचं बाकी आहे. तरी तिलाच ते खाली तेव्हा आपण बोलू. तर बघू शकता लालू दादा ते आलेले, लालू दादा ते पण आलेले. ते पण आता ते व्हाईट शर्ट घालून ते आलेले आहेत डायरेक्ट. काही विषय नाही. आपले हर्षल भाऊ, लालू दादा ते 2 शब्द बोलते ब्लॉगसाठी. नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, जय खांदे, जय शिवराय. आज आम्ही शिर्डीत आहे आणि चेतन दादा ते वेळात वेळ काढून आले. त्यांचं आपण आभार व्यक्त करतो. त्यांनी आपलं त्यांना एक काम सांगितलं होतं पण ते काही काम केलं नाही. त्यांनी ते सध्या ते माझ्यावरती नाराज नाही हो, आहे. नाही ते तसं माहिती काही नाही. विषय नाही. पण तुम्ही नाराज नका हो. चेतन दादा ते ब्लॉगर युट्यूबर तुम्ही आहेत म्हणून मी आहे. काही विषय आणि हा बँड लाईन एवढं सर्व टिकून आहे आणि तुम्ही एवढा सपोर्ट करतात म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. बस त्यांच्यासाठी खूप खूप मोठं मी एक मनोगत व्यक्त करतो आणि त्यांचा आभार कसं व्यक्त करतो हे आम्ही करून घेऊ नंतर. त्यांचा आभार कसं व्यक्त करायचं ते. धन्यवाद लालू दादा, धन्यवाद. तुम्ही बघू शकता आता शार्पी लावतील ते. आता पाणी चालू आहे बारीक बारीक म्हणून डाय गाडी जवळ घेऊन घेतलेली. तर आपले सागर भाऊ फोटोशूट चालू आहे त्यांचा. गर्दी बघू शकता बँड बघायला. लवकरच बँड चालू होईल. गर्दी पण खूप वाढली आता. लवकरच बँड पण चालू होईलच. सर बघायला गर्दी बघू शकता तुम्ही इथं. आणि तिकडं केशव बँड लावलेला आहे मित्रांनो. केशव बँडकडे जाऊन येऊ आपण. आपले अभिदादा, जाकीर भाऊन ते मित्रांनो केशव बँडची गाडी. हे आपले जाकीर भाऊ, आपले भाऊ केव्हा कधी आले? आता चालू सीडी के सुपरस्टार पवन दादा. पवन दादाचा काही विषय नाही डायरेक्ट मित्रांनो. आपले टिमकी कलाकार अनिल भाऊ. तुम्ही डायरेक्ट हे बघू शकता तुम्ही केशव बँडचं टी शर्ट. काही विषय नाही. आपले भैया भाऊ अभिदादा ते तिकडे बसलेले. आपली केशव बँड इथं लावलेली आहे मित्रांनो. आपले भैया भाऊ, आपले अभिदादा ते 2 शब्द बोलतील आपल्या ब्लॉगसाठी. नमस्कार मित्रांनो, आज आमची ऑर्डर शिर्डीमध्ये आहे दहीहंडी उत्सव सोहळ्यासाठी. जबरदस्त माहोल आहे इथला. 4-5 बायना रामने सामने आहे. काही विषय नाही. डायरेक्ट मित्रांनो जोरात चालू आहे आपले भैया भाऊ. मित्रांनो आम्ही काल 3 वाजता आलो इथं. मुक्काम होते का? हां, मुक्काम होता आमचा. आम्ही राजूरवरून इथं आलो हां हां. आणि आज इथं आल्यानंतर रॉकस्टार बँड पण आले, तुम्ही बघितलं असेल. आता केशव बँडची गाडी आली आणि त्याच्यानंतर शिवराजे बँड, दीपक गलंगी. नाही ते आहे का नाही काय? हा 1000 एक. आणि ते सर्वजण आले मित्रांनो आणि आज भरपूर गर्दी राहणार आहे बँड बघण्यासाठी. खूप मोठा उत्सव आहे शिर्डीमध्ये. तुम्ही पण या कार्यक्रमाची शुभ वाढवा. आमचे आधी दादा आले आहेत आणि पवन दादा पण आले शिर्डीचे आमचे. पवन दादा आहे. पवन दादा हे प्रत्येक बँड बघण्यासाठी खूप येतात मित्रांनो. वेगळा होता. हां, आम्ही पवन ठेवले. तर आपले जाकीर भाऊ 2 शब्द बोलतील आपल्यासाठी. बस कुछ नहीं भाई, लोग आज राड़ा होने वाला है, आप देख लेना. काही विषय नाही. तर गाडी इथे लावलेली आहे मित्रांनो. टी शर्ट आता तुम्ही बघितलाच आहे. तर आता थोडाच वेळात बँड चालू होईल. दहीहंडीचा कार्यक्रम. वातावरण पण खूप मस्त आहे म्हणून दहीहंडीला खूप मजा येणार आहे. रॉकस्टार बँड पण निघालेला आहे. इकडे केशव बँड, इकडे रॉकस्टार बँड चाललेला आहे. विषय नाही डायरेक्ट.
मित्रांनो तर आपले लालू दादा, निलेश दादा, आपले अभि बोलते तिकडं गाडी चाललेली आहे डायरेक्ट. बघा तुम्हाला 120 वर्ष गाडी चालली आहे मित्रांनो, गाडी चालली आहे आता डायरेक्ट त्या ठिकाणी. बघू शकता मंडळी बी चालली. शार्पी सेटअप लागलेला आहे पुरा. ए गिरीश, गिरीशचा डायरेक्ट विषय नाही डायरेक्ट चॉकलेट बॉय. नाही मग कुठं जातो चॉकलेट बॉय होऊन, कुठं जातो? मंडळी चालली आता. शार्पीची गाडी येते, आपण गाडीच्या मागं जाऊ. गाडी आता रिवर्स जाते. स्वराज्य सेनाचं बॅनर बघू शकता. दहीहंडी 2025 रिवर्स. आता गाडी रिवर्स येते मित्रांनो. गाडी यायला डायरेक्ट गाड्या वर ठेवून दिल्या डायरेक्ट गाडी घुसायला. मित्रांनो गर्दी बघू शकता बँड बघायला. आपले मनोज दादांचं बी अकाउंट आहे. आमच्या लहान भावाला बी सपोर्ट करा. काय चॅनलचं नाव? 117 मनोज जाधव 117 चॅनलचं नाव आहे. काय भाऊंकडे बी द्या. भाऊ तुमचं लक्ष आमच्याकडे राहू द्या आता सध्या. भाऊ जोमात सगळे कोण नाही, मोठे आहे तुझं चॅनल. तर भाऊ ते टिमकी कलाकार बॉडी बिडी बघू शकता भाऊची. डायरेक्ट टिमक्या किती फोडणार आहे आज? बँड बी चालू झाले. हा मित्रांनो बँड चालू झालाय कोणता तरी. बँड चालू झाला. ते आपले टॉम कलाकार शॅम्पलर भाऊ. यंगस्टर बँडला टाइम आहे आता. गाडी बसली आहे. बघू शकता तुम्ही बॅनर बिनर प्रत्येक याच्यात दहीहंडी असते मित्रांनो सगळ्या ग्रुपांची. गाडी आता चालू होईलच. आता कोणता बँड तिकडे चालू आहे आपण ते बँड पाहून येऊ पहिले. गुरुकृपा बँड चालू झालेला आहे.
सर्वेश्वरी या शिर्डीतिरी जाऊया चला रा. आता नाचूया चला स्वराज सेना मंडळामध्ये नाचूया चला. स्वराज सेना मंडळामध्ये नाचूया चला. स्वराज सेना मंडळामध्ये सद्गुरु काईनाथ महाराज की
केली कधी संपणार नाही आमच्या शंभूराज कनिष्ठ मंडळाचा बोले तो